नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. मनोरंजन हे असं क्षेत्र आहे जे सगळ्यांनाच आकर्षित करतं. पण मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारी लोक, त्यातील मासिकासाठी काम करणारे लोक फार कमी आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत मंदार जोशी सर, जे पत्रकार आहेत, लेखक आहेत, त्याचसोबत उद्योजक देखील आहेत. मराठी मनोरंजनामध्ये एकमेव मासिक जे आहे तारांगण, त्या मासिकाचे ते संपादक आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कशी? 30 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर तुमचा जो जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. जसं तू आता 30 वर्षांचा उल्लेख केलास, अगदी बरोबर आहे. 30 वर्ष झाली मला. माझी सुरुवात मी प्रिंट मीडियापासून केली. म्हणजे तुझ्या माहितीसाठी सांगतो की त्यावेळी ह्या 93चा काळ होता. श्री साप्ताहिकापासून मी सुरुवात केली. त्या साप्ताहिकात मी तेव्हा लिहायचो. त्याच्यानंतर जे कालनिर्णय कॅलेंडर आहे त्यांनी तेव्हा मराठीतला पहिला रंगीत पेपर काढला होता, वर्तमान नावाने. तर त्याच्यात मी तेव्हा स्पोर्ट्स जर्नलिझम करायचो. जे माझी सुरुवात झाली ती स्पोर्ट्स जर्नलिझमनी. परंतु ते दुर्दैवाने तो पेपर फार काही चालला नाही. 1-2-3 महिन्यातच बंद पडला. त्यामुळे मला बंद झाला तो रस्ता. त्याच्यानंतर मग मी सकाळमध्ये जॉईन झालो आणि मी सकाळमध्ये ट्रेनी रिपोर्टर सब एडिटर म्हणून सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सर्व गोष्टी शिकत शिकत पुढे गेलो. त्यावेळी मी मुंबईतच होतो आणि मला सिनेमाची आवड होती. त्यामुळे मी डेस्कवरचं काम सांभाळून मी जनरली नाईट शिफ्ट घ्यायचो आणि उरलेला जो सकाळ आणि दुपारचा वेळ आहे तो मुंबईतल्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये फिरून कलाकारांच्या मुलाखती घेत, कुणाला भेट, असं माझा सगळा तो प्रवास होता. आणि त्याच्यानंतर माझं तिथलं चांगलं काम बघून मग सकाळी मला पूर्ण वेळ मनोरंजन पत्रकारिता करण्याची संधी दिली आणि जवळपास मी 17 वर्ष सकाळमध्ये होतो. आणि तिथं नोकरी केल्यानंतर मग मला नंतर वाटायला लागलं की आपलं स्वतःचं काहीतरी असायला हवं. त्यामुळे मी साधारण 2011ला सकाळ सोडलं आणि स्वतःचं तारांगण मासिक प्रकाशन हे सुरू केलं. हे साधारण पहिली 5-6 वर्ष हा माझा प्रिंटचा प्रवास होता. पण तुलाही कल्पना असेल, गेल्या 5-6 वर्षात डिजिटल मीडियम आपल्याकडं खूप वेगाने त्याचा प्रसार झाला. त्यामुळे आपणही काळाच्या बरोबर राहायला हवं या हेतूनं मग मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं, फेसबुक पेज सुरू केलं आणि आता अतिशय उत्तमरित्या माझं प्रिंट मासिकही सुरू आहे आणि हे दोन्ही डिजिटल प्लॅटफॉर्मही सुरू आहे. मनोरंजन क्षेत्र म्हटलं तर ते खूप ग्लॅमरस आहे, असं लोकांना वाटतं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ग्लॅमरस तर नक्कीच आहे. कारण त्याशिवाय इतकी वर्ष त्याची पॉप्युलरिटी राहिली नसती. पण मला असं वाटतं की ग्लॅमरस असलं तरी इथं स्ट्रगल खूप आहे. म्हणजे जसा कलाकारांना स्ट्रगल करावा लागतो तसाच आपल्या जर्नलिझमलाही स्ट्रगल करावा लागतो. कारण तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो या क्षेत्रासाठी. त्या त्या कलाकारांना भेटण्यासाठी तुम्हाला थांबावं लागतं. खूपच तासनतास तिथं तुम्हाला त्या कलाकारांची प्रतीक्षा करावी लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही हवं ते मिळतं. तेव्हा मला वाटतं की अगदी सोपं नाहीये हे माध्यम. आणि मुळात आता हे दोन जे बदलते प्रवाह आलेले म्हणजे एक प्रिंट आणि दुसरा डिजिटल. त्यामुळे तुम्हाला जर चांगलं पत्रकार व्हायचं असेल तर तुम्हाला मुळात चांगलं लिहिता आलं पाहिजे आणि लिहिण्याबरोबरच तुम्हाला स्वतःला चांगलं बोलता आलं पाहिजे. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. कारण आजचा काळ हा प्रेझेंटेशनचा आहे. त्यामुळे मला वाटतं की जी नवीन पिढी आहे जी या जर्नलिझम मध्ये आली आहे त्यांना ह्या दोन्ही गोष्टी यायला हव्यात असं मला वाटतं. त्यामुळं पुढचा काळ नक्कीच सोपा नाहीये. पण जर तुम्ही प्रयत्न केलेत, कष्ट केलेत आणि मुळात तुम्हाला या दोन्ही गोष्टी आवडत असतील, म्हणजे तुम्हाला लिहायलाही आवडलं पाहिजे आणि तुम्हाला बोलायलाही आवडलं पाहिजे. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की एंटरटेनमेंट जर्नलिझम करू शकता. तर तुम्ही तुमच्या मासिकाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक कलाकार लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं असेल. तर असे काही अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता की जे तुमच्या कायम स्मरणात राहिलेत? खूप मी अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्यात. म्हणजे अगदी अमिताभ बच्चन पासून ते अगदी आत्ताचे जे अलीकडचे कलाकार आहेत त्या सगळ्यांशी मी बोललेलो आहे. आणि माझा फोकस हा फक्त पॉप्युलर ह्या कॅटेगरीकडे नव्हता. म्हणजे मी स्टार्सना भेटलो, त्याच्यानंतर गीतकार, संगीतकार असेल, टेक्निशियन्स असतील. म्हणजे आपलं हे जे चित्रपट माध्यम आहे ते माध्यम ज्याच्यामुळं उभं राहिलंय त्या सर्व घटकांना मी
भेटण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात मला तुला सांगायला आवडेल, म्हणजे माझ्या करिअरची ती सुरुवात होती. मी नौशाद साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे. मी हसरत जयपुरींना सुद्धा भेटलेलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप आनंदाचा विषय आहे, कारण ते खूप थोर कलाकार होते. मी जॉनी वॉकर यांना भेटलेलो आहे. त्यामुळं मी माझी लोकांना भेटण्याची व्हरायटी ठेवली आणि मुळात माझं सिनेमा माध्यमावर प्रेम आहे. त्यामुळे हे माध्यम गाजवणारे जे कोण लोक आहेत त्या प्रत्येकाला भेटण्याची माझी इच्छा होती आणि ती पूर्णही झाली. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान याच्यासाठी म्हणतो की मला लता मंगेशकरांना भेटता आलेलं आहे, मला आशा भोसलेंना भेटता आलेलं आहे, मला सुरेश वाडकरांना भेटता आलेलं आहे. तर मला वाटतं की ही खूप मोठी माणसं आहेत आणि या मोठ्या माणसांना बोलतं करून त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, त्या आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे मी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच तारांगण गेली 13 वर्ष टिकून आहे या इंडस्ट्रीत. अनुभव मी तुला एक खूप चांगला अनुभव सांगेन, म्हणजे अगदी तोही माझ्या सुरुवातीच्याच काळातला अनुभव आहे. मी अनुपम खेर यांना भेटायला गेलो होतो. म्हणजे हा काळ असेल साधारण 1995चा. ते जवळपास 27-28 वर्ष झाली आता त्या गोष्टीला. आणि त्यावेळी ते फिल्म सिटीत शूटिंग करत होते आणि मी तुला जसं म्हटलं त्याप्रमाणे मी त्यावेळी सकाळमध्ये नाईट शिफ्ट करायचो. म्हणजे माझी रात्री 8 ते 2 शिफ्ट असायची आणि मी सकाळी 10ला फिल्म सिटीत जायचो. मी तिथं जायचो 10-11 वाजता, पण त्यांचं शूटिंग सुरू असायचं. त्यामुळे त्यांना काही बोलायला वेळ मिळायचा नाही. मी 3 वाजेपर्यंत वाट बघायचो आणि त्यांची अनुपम खेर यांची मुलाखत न मिळाल्यामुळे परत फिल्म सिटी म्हणजे गोरेगाववरून मी बेलापूरला जायचो. म्हणजे तुला कल्पना असेल की किती अंतर आहे ते. असं मी 3-4 दिवस केलं आणि तेव्हा मी नवखा होतो, तेव्हा मलाही माहिती नव्हतं. तेव्हा मी अनुपम खेर यांना हे स्पष्ट सांगू शकलो नाही की मी बेलापूरहून तुम्हाला रोज भेटायला येतोय. त्यांना वाटलं की मी जवळच कुठेतरी राहत असेल. पण हे 5व्या दिवशी त्यांना वेळ मिळाला आणि आम्ही बोलायला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांना कळलं की मी रोज बेलापूरहून गोरेगावला त्यांना भेटायला येतोय. त्यांना इतका आनंद झाला. ते म्हणाले, "अरे हे आधी तू बोलायचंस ना." तर पण मला काय वाटतं की मी तेवढा वेळ प्रतीक्षा केल्यामुळं माझा त्यांच्याशी खूप चांगला धागा झाला, कनेक्ट झालो आम्ही आणि खूप चांगल्या पद्धतीने मला त्यांच्या मुलाखती मिळाल्या आणि मी तुला त्यांचाच कट टू किस्सा पुढे सांगतो. साधारण एक 10-12 वर्ष पुढे गेली आणि त्यांनी एका सिनेमामध्ये अंध व्यक्तीची भूमिका केली होती आणि त्याची एक प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला ते स्वतःचे डोळे बंद करून आले, म्हणजे डोळे झाकून आले. तेव्हा त्यांना पत्रकार परिषदेत समोर कोण बोलतंय हे माहिती नव्हतं आणि मी तिथं बसलो होतो त्या पत्रकार परिषदेत आणि मी 3-4 प्रश्न झाल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला. पण अनुपम खेर यांचं मोठेपण असं आहे, त्यांनी उत्तर देण्यासाठी मला म्हटलं, "मंदार कैसे हो तुम?" तर मला वाटतं की हा कलाकाराचा मोठेपणा आहे. त्यांनी फक्त माझ्या आवाजावरून ओळखलं की हा मंदार जोशी आहे. तर मला महत्व का वाटतं, कारण आपण हिंदी इंडस्ट्रीत मराठी जर्नलिझम आपण करतो. तेव्हा आपण लिहिलेलं त्यांना वाचता येत नाही खरं तर. त्यामुळे तरी सुद्धा आपलं लिखाण हे त्यांनी न वाचता सुद्धा आपला स्वतःचा ठसा तिथं उमटवणं, त्यांच्या लक्षात आपण राहणं, ही खूप महत्वाची गोष्ट असते. तर मला वाटतं की मी अशा दृष्टीने प्रयत्न केला. असे खूप वेगवेगळे अनुभव आहेत. अमिताभ बच्चन यांना मला भेटता आलं होतं. त्यांच्याशी गप्पा मारता आल्या होत्या. जया बच्चन यांना भेटता आलं होतं. हे खूप म्हणजे इतके सारे अनुभव आहेत की असे पटकन सांगता येणार नाहीत. म्हणून मी फक्त तुला हा एक अनुभव सांगितला. सर तुम्ही खूप महत्वाचं काम करताय कारण का जसं तुम्ही उल्लेख केलात की इतर अनेक लोक जे आज आपण बघतोय ती लोक फक्त पडद्यावर दिसणारी लोक किंवा जे फेमस लोक आहेत त्या लोकांचीच मुलाखती घेतात किंवा त्या लोकांना अजून प्रसिद्ध म्हणजे त्या लोकांच्या माध्यमातून आपण अजून कसे प्रसिद्ध होऊ हे बघतात. पण तुम्ही जे टेक्निशियन्स आहेत किंवा पडद्याच्या पाठी जे काम करणार आहेत त्यांच्याशी देखील मुलाखती घेताय किंवा त्यांच्याबद्दल देखील माहिती लोकांपर्यंत पोहोचवताय. तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं हम्म. काम तुम्ही करत आहात. सर त्याचसोबत बरोबर. तुम्ही अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. मग ते आमिर खानवर असू दे किंवा अ, इतर अनेक पुस्तकं लिहिली तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिलं पुस्तक लिहिलं मी ते आमिर खानचं. म्हणजे मी ते पुस्तक सुद्धा कसं त्याची निर्मिती झाली तेही सांगतो. ते खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुला म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा कलाकारांना भेटायचो ना, तर मी त्यांची फुल लेंग्थ इंटरव्ह्यूज घ्यायचो. म्हणजे तो काळ असा होता ना, की तुला आत्ताचा काळ माहिती आहे. आत्ताचा काळ
सर्व कमर्शियल झालंय. त्यामुळे हे कलाकार फक्त त्यांची फिल्म रिलीज असली ना तरच भेटतात. पूर्वी तसं नव्हतं. तुम्ही भरपूर गप्पा मारू शकत असायचा. त्यामुळे आमिर खानला ज्यावेळी भेटायचं होतं, आमच्या तास दीड तास आमचे इंटरव्ह्यू व्हायचे आणि त्यातला थोडासाच पोर्शन छापला जायचा, प्रसिद्ध केला जायचा. त्यामुळं जवळपास त्याचे 8-10 इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमिर खान बद्दल आपल्याकडे खूप काही माहिती आहे आणि ती आपण लिहिलेलीच नाहीये. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ह्याच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवं. मग मी आमिरला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला परमिशन दिली त्याच्यावर लिहिण्याची आणि त्या सर्व ह्याच्यातून मग मी आमिर खानवर पहिलं पुस्तक लिहिलं. ते 2009 मध्ये प्रकाशित झालं. त्यावेळी मी सकाळमध्ये होतो. त्यामुळे ते सकाळ प्रकाशननी प्रकाशित केलं होतं. पण ह्यामध्ये आमिर तर बोललेलाच आहे, पण आमिरला धन्यवाद याच्यासाठी देईन. आमिरने मला त्याच्या आई आणि वडिलांची सुद्धा भेट घालून दिली होती. म्हणजे मी त्यावेळी आमिरच्या आईला भेटणारा एकमेव पत्रकार होतो. म्हणजे मी आमिरच्या घरी जाऊन त्याच्या आईशी बोलून आमिरचा लहानपणापासूनचा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेतला होता. आमिरच्या बहिणीशी मी बोललो होतो. ते माझं पहिलं पुस्तक होतं. त्याच्यानंतर मला असं वाटलं, जसं तू उल्लेख केला, मला फक्त स्टार्सवर लिहायचं नव्हतं, मला टेक्निशियनवर लिहायचं होतं. आणि त्यावेळी मी लक्षात आलं की नितीन चंद्रकांत देसाई हे अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. कारण आपल्याला सिनेमा हा सुंदर दिसतो ते अशा काही लोकांमुळे. म्हणजे त्यांचे तो देवदास सिनेमा असेल, लगान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा सिनेमा असेल, ती जी दृश्य चौकट आहे ती अत्यंत सुंदर देखणी करण्यात नितीन देसाईंचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे मी त्यांच्याही मुलाखती घेतल्या होत्या. पण साधारण 2011 मध्ये 10 मध्ये मी त्यांना म्हटलं की दादा, मी तुमच्यावर पुस्तक मला लिहायचंय. त्यांना आधी आश्चर्य वाटलं, कारण त्यांनाही असं वाटत होतं की हे फक्त हिरोंवरच पुस्तक लिहिलं जातं. म्हटलं दादा, तुम्ही सुद्धा एक हिरो आहात. तेव्हापासून मग माझा त्यांच्याशी खूप छान रॅपो झाला आणि त्यांच्यावरही मी पुस्तक लिहिलं. ते सकाळीच प्रकाशित केलं. आणि मला तुला सांगायला आनंद होतो की त्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईच्या JW मॅरियट या 5 स्टार हॉटेलमध्ये प्रकाशन झालं होतं आणि ते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं होतं. म्हणजे एका मराठी पुस्तकाचं प्रकाशन 5 स्टार मध्ये होणं आणि पूर्ण इंडस्ट्री त्या पुस्तक प्रकाशनाला आली होती. अत्यंत सुंदर असं ते पुस्तक होतं आणि त्या पुस्तकासाठी आजही मला फोन येतात. फक्त एक खंत करण्याची गोष्ट म्हणजे नितीन देसाई आज आपल्याकडे नाहीयेत. ते सोडून गेले काही महिन्यांपूर्वी. तो खूप माझ्यासाठी महत्वाचा धक्का आहे. कारण अतिशय चांगलं माझं रिलेशन होतं आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि आणखी ते बरंच काही देऊ शकले असते. पण तेवढीच एक वाईट वाटणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. सर त्याचसोबत रफींवर आता तुमचं नवं पुस्तक येतंय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा, रफींवरच्याही पुस्तकाची मी तुला कल्पना सांगतो की मी गेले 30 वर्ष अनेकांचे इंटरव्ह्यू घेतोय. पण कधी कधी आपली सुद्धा एक विशलिस्ट असते की आपण ह्याला भेटावं वाटतं आपल्याला. तसं मला माझी मनापासूनची इच्छा होती की मोहम्मद रफीना आपण एकदा तरी भेटायला हवं. पण ती भेट कधीच शक्य नव्हती, कारण ते 1980 साली गेले होते आणि माझा खूप नंतर या क्षेत्रात प्रवेश झाला. त्यामुळं ती एक बोच माझ्या मनात होती की अरे, आपण रफी साहेबांना भेटू नाही शकलो. मग मग आपण काय करायला हवं? त्या निमित्ताने रफी साहेब वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटतील. तर साधारण 2 महिन्यापूर्वी मला कल्पना सुचली की रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. तर मला असं वाटलं की रफी साहेबांना आपण एक ट्रिब्यूट देऊया आपल्याकडून. म्हणून मग तारांगणचा पूर्ण विशेषांक काढायचं ठरवलं आणि तो विशेषांक आता तयार झालाय आणि येत्या 23 तारखेला आम्ही ठाण्यात त्याचं प्रकाशन करतोय. 80 पानाचा अंक आहे आणि त्या अंकात 25 लोकांनी लिहिलेलं आहे आणि खूप वेगवेगळे पैलू रफी साहेबांचे आम्ही ते उलगडलेले आहेत. त्यामुळे एका परीने रफी साहेबांना मी भेटलोच आहे असं मला वाटतं. आणि मला तुला सांगायला आनंद याच्यासाठी होतो की गेल्याच आठवड्यात मी रफी साहेबांच्या घरी गेलो. रफी साहेबांचा जो मुलगा आहे शाहिद रफी, त्यांना मी भेटलो, त्यांचा इंटरव्ह्यू केला आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी त्यांच्या घरात खूप चांगल्या पद्धतीने स्टोअर केल्यात. म्हणजे रफी साहेबांची खुर्ची असेल, रफी साहेबांचं पेन असेल, रफी साहेबांचा टेलिफोन असेल, या सर्व गोष्टी त्यांनी जतन केलेल्या आहेत आणि त्यांनी त्या दिवशी मला त्या दाखवल्या. आणि त्या सर्व गोष्टींचा आपण ह्या तारांगणच्या विशेषांकात समावेश केलाय. आणि रफी साहेबांना त्यांची पत्नी रोज रेकॉर्डिंगला जाताना चहाचा थर्मास द्यायच्या आणि त्या त्या चहाच्या थर्मासमधून रफी साहेब तर स्वतः चहा प्यायचेच, पण रेकॉर्डिंगच्या वेळी जे इतर वादक असतील, संगीतकार असतील, सहगायक असतील, टेक्निशियन असतील, त्यांना सुद्धा ते आपल्या थर्मास मधला चहा देत असत.
तो थर्मास सुद्धा त्यांच्या घरात ठेवण्यात आलाय. तो थर्मास सुद्धा मी बघितला आणि त्याचंही आपण शूटिंग केलंय, त्याचे फोटो आपण या मासिकात प्रसिद्ध केले. तर मला वाटतं की हा खूप दुर्मिळ खजिना आपण रफी साहेबांवर आणलाय आणि रफी साहेब म्हणजे गेले 2 महिने मी पूर्ण रफीमय होऊन गेलोय आणि त्याचं आता प्रकाशन 23ला होत आहे. सर, प्रिंट क्षेत्रात तर तुम्ही अनेक वर्ष काम करत होतात, पण डिजिटल माध्यमातून देखील आज तुम्ही पुढे आलात आणि मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये तुम्हाला YouTube चॅनलचं एक मानांकन मिळालंय, म्हणजे सिल्वर बटन तुम्हाला मिळालेलं बटन. आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हा ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. जसं मी तुला म्हटलं, माझं सुरुवातीची जी 20-22 वर्ष आहेत ती सगळी प्रिंट जर्नलिझम मध्ये गेली. पण मी नेहमी सतत नाविन्याच्या शोधात असतो. मी कधी एका चाकोरीत अडकलो नाही. म्हणूनच मी एस्टॅब्लिश नोकरी सोडून थोड्या अवघड वाटेवरचा माझा प्रवास केला. तो अवघड निश्चितच होता, कारण स्वतःच्या जीवावर इतकं मासिक उभं करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पण नंतर तुलाही कल्पना आहे, करोना नंतर आपलं सगळं इक्वेशनच बदललं. कारण लोक वाचनाचं प्रमाण कमी झालं आणि लोक बघायला लागली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ह्या नवीन माध्यमाशी जोडून नाही घेतलो तर आपण ह्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ. त्यामुळे मी ठरवलं की आपण आपल्याला जर चांगलं बोलता येतं तर आपण हे तंत्र शिकून घेतलं पाहिजे, डिजिटलचं तंत्र. आणि तुलाही कल्पना आहे की आता आपल्याकडे बऱ्याच गोष्टींचं शिक्षण दिलं जातं, पण डिजिटल मीडिया आपल्याकडे शिकवला जात नाही. म्हणजे युट्यूब, फेसबुक तुम्ही कसं वापरा ह्याचं शास्त्र शुद्ध शिकवणाऱ्या संस्था नाही आहेत आपल्याकडं. त्यामुळे मी ते जे काही इतरांचे अनुभव असतील ते मी सर्च करून, शोधून, बोलून असं करत करत पुढे गेलो आणि मग मला त्या गोष्टी कळत गेल्या. आणि मग मी माझ्या मुलाखती, जे तारांगणचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मग मी त्या अपलोड करायला लागलो. लोकांचा त्याला प्रतिसाद मिळायला हवा. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना काय आवडतंय. कारण शेवटी कसं आहे, आपण प्रेक्षकांमुळे आपण आहोत. त्यामुळे आपण आपल्याला काय हवंय हे देऊन उपयोग नाहीये. प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना कुणाबद्दल उत्सुकता आहे, त्यांना कुणाला बघायचंय, कुणाचे विचार ऐकायचे, अशा व्यक्तींना मी माझ्या चॅनलवर आणलं. त्यामुळे लोकांनी माझ्या चॅनलवर प्रेम केलं आणि गेल्याच आठवड्यात आम्हाला सिल्वर बटनही मिळालंय. त्याचा 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही पार केलाय. आम्ही म्हणजे फक्त युट्यूबच नव्हे, आता फेसबुक पेजवरही आम्ही खूप चांगला आमचा फॉलोवर आहे. इंस्टाग्रामवर आहोत आम्ही. तर मला वाटतं की आजचा प्रेक्षक वर्ग खूप वेगवेगळ्या माध्यमांवर आहे. तो युट्यूबवर आहे, तो इन्स्टावर आहे, तो फेसबुकवर आहे. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत नीट पोहोचणं आवश्यक आहे आणि चांगला कॉन्टेंट देणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच लोक तुमच्याकडे येतील असं मला वाटतं. सर, जसा तुम्ही वारंवार उल्लेख करत आहात, की हे करणं सोपं नाहीये आणि हे आम्हाला देखील माहिती आहे, कारण का आम्ही सिमिलर क्षेत्रामध्ये काम करतो. कारण का कोणतंही मासिक किंवा पेपर, न्यूजपेपरचं प्रिंट करणं आणि दर महिन्याला ते करणं ते सोपं नाही. कारण का जोपर्यंत तुम्हाला कोणतं पाठबळ नसतं, अदरवाईज आपण बघतो कोणत्यातरी पॉलिटिकल पार्टी किंवा कोणत्यातरी खूप मोठं घराण्याचं एक पेपर किंवा मासिक असतं. पण हे बरोबर. स्वतःच्या हिमतीवर चालवणं हे सोपं नाही. आणि ते गेले तुम्ही सातत्याने करत आहात. मला वाटतं ते आता 13 वर्ष झाली तुम्हाला हे करत आहात. हो, तर अगदी. या तुमच्या एकही प्रवासामध्ये खंड काही नाही हा, एकही अंक ब्रेक नाहीये माझा. वाह! 13 तर या वर्षात. सगळ्या प्रवासामध्ये काही चढ-उतार नक्कीच आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे या प्रवासात. हं. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि त्यांना तुम्ही कसं सामोरं गेलात? अगदी. खूप चांगला प्रश्न विचारला. कारण काय होतं माहितीये का, लोक कौतुक करतात आपलं की मराठीचं एकमेव मासिक तुम्ही चालवताय. त्यामुळं हे कौतुक ऐकलं की छान वाटतं आपल्याला. पण तो प्रत्यक्ष प्रवास हा फार अवघड आहे. कारण तुलाही कल्पना आहे की आता प्रिंट मीडियम हे पूर्णपणे जाहिरातीवर अवलंबून आहे. कारण आपल्याकडे त्या प्रॉडक्टची किंमत खूप कमी किमतीला आपण ते विकतो. त्याचे प्रोडक्शन कॉस्ट खूप मोठी आहे. तरी पण ते गणित खूप आपल्याकडे अवघड आहे. आणि जाहिरातदार जे आताचे आहेत तेही तितक्या सढळपणे तुम्हाला मदत करत नाहीत. म्हणजे तुलाही कल्पना असेल, म्हणजे आपण जर जाहिरात मागायला गेलो की ते म्हणतात की अहो हल्ली वाचनाचं प्रमाण कमी झालंय, प्रिंट मासिकं कोण वाचतं कोण, असं पहिला अडथळा तिथंच येतो. मग अशा अडथळ्यांवर मात करत करत आपल्याला जावं लागतं. पण मी तुला म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही चांगला कॉन्टेंट दिलात आणि तुमची इमेज चांगली असेल, तुमची वैयक्तिक आणि तुमच्या ब्रँडची इमेज, या 2 गोष्टी जर तुमच्या चांगल्या असतील तर नक्कीच तुमचं सोसायटी मधलं स्टँडिंग सुद्धा बघितलं जातं. तेव्हा मला वाटतं की जाहिरातदार हा जाहिरात देताना
ह्या बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो. म्हणजे त्या मासिकाचा खप असेल किंवा एकंदरीतच तुमचं ब्रँडिंग काय आहे हे बघूनच तो तुम्हाला जाहिराती देतो. आणि मी आणखीन एक पथ्य पाळलं की ठीक आहे, काहींनी जाहिरात दिली नाही तरी आपण नाराज नाही व्हायचं, सातत्याने प्रयत्न करायचा. म्हणजे या महिन्यात नाही दिली, पुढच्या महिन्यात तो देईल, पण आपण कोणाला दुखवायचं नाही. सर्वांशी संबंध चांगले ठेवायचे, आपल्याकडून आपण प्रयत्न करायचा. त्यांनी जाहिरात देऊ दे अगर न देऊ दे, आपण त्याला जे काही नवीन आपल्या गोष्टी करतोय त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवायच्या. म्हणजे मी तुला आता छोटी गोष्ट सांगतो. मोहम्मद रफींवरचा मी इतका सुरेख विशेषांक काढलाय, पण मला फक्त त्याच्यामध्ये 2 जाहिराती मिळाल्या. म्हणजे हे खरंच मला सुद्धा स्वतःला खंत वाटली की रफी साहेबांवर इतकी लोक प्रेम करतात, पण जाहिराती नाहीत मिळाल्या मला. पण मी थांबलो नाही. शो मस्ट गो ऑन. मी तो अंक अतिशय सुंदर काढलेला आहे. त्यामुळं प्रेक्षक आहेत, म्हणजे त्याला मला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अडचणी आहेत, अडथळे आहेत आणि आता प्रिंटकडं येणारा जाहिरातदारांचा ओघ कमी आहे. तरी पण त्याच्यात टिकून राहून जे काही आपल्याला करता येईल ते मी करतोय आता. सर, तुम्ही जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा बॅचलर्स इन मास मीडिया हा विषय नव्हता आणि आता तो विषय हं. सर्व कॉलेजेसमध्ये शिकवला जातो. आता मुलं जी आहेत मास मीडिया हा स्पेशलायझेशन घेऊन हा विषय शिकत आहेत. तर अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हाही तुझा चांगला प्रश्न आहे. कारण आत्ता मीडिया इतका मोठा होतोय आणि मी जे आता बघतोय ना, म्हणजे मी जिथं काम करतोय, माझी आजूबाजूची मुलं आहेत हुशार, पण खूप चांगली मुलं मुलं मुली आपल्याला हवेत या इंडस्ट्रीत. चांगली मुलं मी याच्यासाठी म्हणेन की आता आपल्याकडे काय झालंय की प्रिंट मीडियाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं जी नवीन मुलं येत आहेत त्यांना चांगलं लिहिता येत नाहीये. बरोबर? ते फक्त व्हिज्युअली विचार करतात. तर मला असं वाटतं की तुम्हाला जर या क्षेत्रात पुढे जायचं असेल, लॉंग इनिंग खेळायची असेल, मी लॉंग इनिंग हा उल्लेख करतो. लॉंग इनिंग खेळायची असेल तर तुमचा पाया पक्का पाहिजे. पाया पक्का पाहिजे म्हणजे काय? तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे. जर आणि माझा अनुभव असेल की तुम्हाला चांगलं लिहिता येत असेल तर तुम्ही चांगलं बोलू सुद्धा शकता. त्यामुळं तुम्हाला लिहिणं चांगलं गरजेचं आहे. कारण मी तुला आता म्हटल्याप्रमाणे जे युट्यूब चॅनलला मला जो ग्रो मिळाला ना, तर तुलाही कल्पना आहे, युट्यूबला नुसते तुम्ही चांगले व्हिडिओ देऊन उपयोग नसतो. तर तुम्ही त्या व्हिडिओला शीर्षक, टायटल काय देताय? कारण ते महत्वाचं असतं. कारण लोक आता तुला माहिती आहे पटापट ते स्क्रोल करत असतात. त्यामुळे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही काय म्हटलंय 4 शब्दांमध्ये ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल ना, तर तुमची भाषेवर कमांड हवी, तुमचं वाचन चांगलं पाहिजे आणि तुमच्यातला जो सब एडिटर आहे तो चांगला पाहिजे. म्हणजे तुम्हाला क्रिस्प शॉर्ट मध्ये चांगली हेडिंग देता आली पाहिजे. तर मला असं वाटतं की ही जी तरुण मुलं आहेत त्यांनी टेक्नॉलॉजी तर चांगली तुम्हाला यायलाच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लिखाण चांगलं पाहिजे. तुम्हाला टेक्निकल नॉलेज चांगलं पाहिजे. म्हणजे तुला आता कल्पनाच आहे की सगळ्या गोष्टी या आता तुम्हालाच कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला आता तू जर बाहेर गेलीस आणि तू एखाद्या कार्यक्रमात गेलीस तर तुला बसल्या बसल्या तिथं तू जे काही शूट केलंस ते तुला अपलोड करता आलं पाहिजे, त्याला हेडिंग देता आलं पाहिजे. तर मला वाटतं की आजचा जो जर्नलिस्ट आहे तो मल्टीमीडिया जर्नलिस्ट आहे. त्याला एकाच वेळी बऱ्याच गोष्टी येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही नीट ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तुम्ही चांगल्या संस्थेकडे काम करायला हवं. नवीन जी सिनियर मंडळी आहेत त्यांच्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही चांगलं वाचलं पाहिजे. रोजचा पेपर तुम्ही वाचला पाहिजेत, मासिकं वाचली पाहिजेत, चांगले लेख वाचले पाहिजेत. तर मला वाटतं की तुम्ही तुमचं जर इनपुट चांगलं असेल तर तुमचं आउटपुट चांगलं येईल. तेव्हा मला वाटतं की तुम्ही स्वतःला नॉलेजेबल करणं फार गरजेचं आहे या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, असं मला वाटतं. धन्यवाद सर. मला असं वाटतं की तुम्ही खूप हिंमत करून स्वतःचं एक स्वतंत्र मासिक चालू केलं, ते पण मराठी मनोरंजन या क्षेत्रामध्ये. ह्याला खूप हिंमत लागते खरंच. कारण का प्रत्येक वेळेला जाहिरात मिळेलच की नाही ह्याची खात्री नसते. पण तरी देखील तुम्ही सातत्याने काम करत आहात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. मी सुद्धा तुझे अभिनंदन करतो की 365 दिवस तू रोज वेगवेगळ्या लोकांशी बोलतेस, ही चांगली गोष्ट आहे. कारण चांगल्या गोष्टी आपण प्रेक्षकांसमोर आणल्या पाहिजेत तर त्यांना कळतं कुठं काय सुरू आहे. तेव्हा मी तुझंही अभिनंदन करतो. तुझाही प्रवास चांगलाच आहे, तो असाच सुरू ठेव.
माझी तुम्हाला कधी काही मदत लागली तर आवर्जून कधीही तू माझ्याशी संपर्क साधू शकते. आणि जे कोण आपला हा व्हिडिओ बघतील त्यांनी माझ्याशी संपर्क केला तरी मोस्ट वेलकम. धन्यवाद. धन्यवाद सर.